यवतमाळमध्ये विविध प्रलंबित मागण्यांसाठी महिलांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला। अखिल भारतीय किसान सभा, आशा गट प्रवर्तक, कर्मचारी युनियन, लाल बावटा, महिला परिचय संघटना आणि आदिवासी अधिकार मंच यांच्या संयुक्त विद्यमानं पिंपळखुटी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लॉंग मार्च काढण्यात आला। यावेळी आंदोलक महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरून उतरून थेट कार्यालयात प्रवेश केला आणि आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केलं। शेतकऱ्यांना कोणतीही अट निकष न लावता जून 2026 पर्यंत थकीत कर्जदारांना सरसकट कर्जमाफी द्यावी, जिल्ह्याचा पीक दर पत्रक दुप्पट करावा, वन्य प्राण्यांपासून शेती आणि शेतकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी छत्तीसगडच्या धर्तीवर जंगलाला तारेचं कुंपण करावं, वनजमिनीचे पट्टे देण्यात यावे, वनजमीन कसणाऱ्या भूमिहीन आदिवासी आणि गैर आदिवासी शेतकऱ्यांना कोणत्याही 2 पुराव्याच्या आधारावर दावा पात्र करावं, कोरोना काळात केलेल्या कामाचा मोबदला देण्यात यावा, 6 महिन्यांपासून केंद्राचं रखडलेलं मानधन आणि राज्याचं वाढीव मानधन हे आशा वर्करच्या खात्यात वर्ग करावं, अशा विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं। विशेष म्हणजे महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरून उतरून कार्यालयात प्रवेश केला।